हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एकदम छोटी साईज म्हणजे वयस्कर आजींचं ब्लाऊज दाखवणार आहे. त्या खूप अगदी 80-85 वयाचे आहेत. त्यांचं ब्लाऊज कसं शिवू शकतो आपण त्या वयासाठी. पुढून एकदम छोटा गळा, एवढा छोटा गळा आहे, मागून पण पूर्ण एकदम छोटा गळा, एकदम छोटी साईज. 80-85 वयाच्या आजीसाठी ब्लाऊज कसं शिवू शकतो हे मी शिवलं आहे. त्यांचं पहिलं मापाचं ब्लाऊज आहे माझ्याकडे हे. आता कसं शिवू शकतो हे मी तुम्हाला माप दाखवते. बटनपट्टी आहे, बटनपट्टी आहे ही. एकदम हा पीस लावला आतमध्ये. हे त्यांचं परत माझ्याकडे मापासाठी आलं आहे. माप दाखवते. हा त्यांचा ब्लाऊज पीस आहे. पूर्ण हे करून घ्यायचा ब्लाऊज पीस. फोटक्स आहे साधं. पूर्ण उंची आहे, दाखवते मी पूर्ण उंची. उंची आहे आजींची 12 इंच. माप घेताना 5 बटन काचाच्या बाजूने घ्यायचे, बटन पट्टीच्या बाजूने माप घ्यायचं नाही, कारण ती वाढीव पट्टी असते. ही आहे 32 इंच. हे बघा, ताणून घेतलंय, जास्त पण ताणायचं नाही. 32 इंच कंबर आहे. कंबर ही ह्या काचपट्टीपासून कंबर मोजायची. कंबर आहे 27 इंच. 27 इंचाची कंबर आहे. 32 इंचाची छाती आहे. आजीला गळारुंदी कमी हवी, शोल्डर पट्टी जरा जास्तच हवी आहे, तर ही आजीची 2.5 इंचाची आहे. आजीच्या मापासाठी ब्लाऊज 12 अधिक 1 इंच. हे बघा, 12 इंच अधिक 1 इंच. शोल्डर आहे 5.5 घ्यायचं आहे. आजीला शोल्डर पट्टी मोठी हवी आहे म्हणून 5.5. मधलं अंतर 2 इंचाचं आणि 3.5 इंचाची शोल्डर पट्टी आजीला येते. 32 साईजसाठी मुंडा आहे 5 चा चालेल. छाती आहे 32. 2 इंच शिलाई मार्जिन. आजीची कंबर किती होती? 27 फूट. कंबर आहे 27, 24, 6.5 अधिक 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच फिटिंगसाठी. मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच. इथून 2 इंच घ्यायचं आहे, वरून शोल्डरपासून 2 इंचावरून करायची. ह्या 2 इंचाला थोडंसं इथून खाली पाहिजे. हे बघा, आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे. आहे तसा मागील भाग इथे ठेवून घ्यायचा आहे. आजीला उरलेल्या पिसाचा बटवा शिवून हवा आहे. आजी म्हणते माझा हा पीस उरेल. पूर्ण आखून घेतलं असं, असा हा भाग.
आता असाच कट करून नाही घ्यायचा आहे. हा आता मी बाजूला करते मागील भाग. रुंड आहे 5.25, सॉरी 5.25. अर्धा इंचावरती खूण करून आतील मुंडा आपण घ्यायचा आहे. पुढील गळा आहे 6 इंच. योगपट्टी आहे पुढील भागासाठी. बटनपट्टीच्या बाजूला 3 इंच, इकडे फिटिंगच्या बाजूला 2.5 इंचाची आणि पूर्ण रेष आखून घ्यायची अशी. आकार द्यायचा आहे योगपट्टीचा. मधून इथून रेषेवरती व्हायचा. आता आपण जो इथे टक्स घेणार आहे, इथे मध्या शोल्डरच्या मधोमध टक्स जो घेणार आहोत त्याच्यासाठी इकडे एक्स्ट्रा वाढवायचं आहे. हे बघा इकडे आपण अर्धा इंचचा टक्स घेणार, त्याच्यामुळे एक इंच थोडंसं वाढवायचं आहे. इथे टक्स येणार त्याच्यासाठी इथे वाढवायचं आहे. याचा मध्य काढायचा आहे शोल्डरचा. आणखीन 2.5 इंचावरती टक्स द्यायचा आहे. हा 4 टक्स ब्लाऊज. इथून 1/2 इंच आणि इथून 1/2, अर्धा इंच, इथून अर्धा आणि हा टक्स द्यायचा आहे. इथून 1.5 इंच आणि इथून 1.5 इंचावरती वरती यायचं आणि हा टक्स असा मिळवायचा. इथून 1.5 इंच ह्याचा मध्य काढायचा. इथून 1.5 इंच घ्यायचं आहे आणि हा टक्स द्यायचा आहे. पूर्ण हे आजीच्या मेजरचं 4 टक्स ब्लाऊज आहे. आजीला थोडा शोल्डर उतार द्यायचा आहे. पट्टी डबल करायची आहे. अशीच पट्टी किंचित 1/2 इंच थोडं एक्स्ट्रा सोडून अशी डबल पट्टी काढायची. आजीच्या मेजरची हात लांबी. साडे 8 आहे आजीची हात लांबी आणि 8.5 इंच. आजीला 1 इंचाची दुमटपट्टी हवी. 8.5 इंच अधिक अर्धा इंच, 8.5 अधिक अर्धा इंच आणि 1 इंच दुमटपट्टी. छातीचा चौथा 8.5 इंच, 8.5 इंच 32ची छाती आहे. 3 इंच इथून वजा करायचं आहे. दंडगीर आहे. ज्यांना कोणाला दंडगीर काढता येत नाही तर मेजरचं ब्लाऊज आहे ते असं ठेवायचं. फिटिंगची खूण करायची, ते एक्स्ट्राची खूण करायची. हा थोडा इथं एक्स्ट्रा असा हा द्यायचा. हा बिंदू आणि हा इथं 2 इंच येईल तो बिंदू मिक्स जोडायचे असे आणि हा असा आकार द्यायचा आहे. हाताला इथे 2 इंचावरती खूण केली. हा बिंदू याचा मध्य काढायचा. हा बिंदू हा 5.5 आहे, याचा मध्य काढून इथं 2 इंच आतमध्ये यायचं आहे. अर्धा इंच इथे आतमध्ये यायचं आहे
आणि तुम्हाला बाहीला आकार द्यायचा आहे. हे झाली बाही कटिंग. हे झाला पाठीमागील भाग, हा झाला पुढील भाग आणि हा झाला मागील भाग, सॉरी योगपट्टी. आपल्याला आता हे बटनपट्टी काढायची आहे. हे बघा हा भाग आहे, याच्यामध्ये बटनपट्टी आणि काचपट्टी होऊन जाते. आणि गळपट्टी काढण्यासाठी तिरका कपडा घ्यायचा आहे बघा, असा खेचून. हा तिरका आहे, असा पण तिरका आहे. हा बघा ह्याचं नाही काढत, आजीला बटवा हवा आहे त्याच्यामुळे त्याचा बटवा शिवेन मी. हे बघा हा असा क्रॉस आहे. एक 1.5 इंचाची पट्टी काढायची आहे, क्रॉस पट्टी. गळ्यासाठी क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. आता ह्याचा हा एवढा उरला आहे कपडा, ह्याचा मी आजीला बटवा शिवणार आहे. मागील गळा दाखवते, पाठीमागील भागासाठी. आजीचा गळा किती आहे? आजीचा पाठीमागील गळा आहे 5 इंचाचा. आजीचा मागील गळा आहे 5 इंच. 5 इंचासाठी इथे आहे, पूर्ण असं आखून घ्यायचं आहे. आणि आजीला असा पाठीमागील गोल गळा. आता पाठीमागील टक्ससाठी आजी बारीक साईजसाठी 3.5 इंचावर खूण करून उभा 4-4.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे, पाठीमागील टक्स. आता हा असाच्या असा ह्या बाजूला उठवायचा असेल, कपडा असा करायचा. पूर्ण हा टक्स इथे आपला गेला आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी सोपी पद्धत. हे बघा, बस मी आता इथेच व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.